आणि पहिली कॅम्पिंग आहे ना आपण इथे बऱ्याच वेळा केले, जिथं पाणी पडतोय आणि हवेली मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, त्याच जागी आपण तिकडे पोहोचलोय. अजून थोडंफार वरच्या साईडला जाऊ. चला, मस्त व्ह्यू स्पॉट असतो इकडे, जबरदस्त. पोहोचलोय आपल्या आजच्या लोकेशनवरती. जबरदस्त इकडचा लोकेशन आहे. खालच्या साईडला पूर्ण गाव आहे आणि वरती आपण डोंगरावरती आज कॅम्पिंग करणार आहोत. सध्या तरी 3:30, आत्ता तरी 3:30 वाजलेत आणि 3:30 वाजता ऊन बघा किती पडलाय. जबरदस्त ऊन पडलाय. सकाळी आहे ना पाऊस भरपूर पडला. तर ह्या जागी आपली आज फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आणि ह्या जागी आपण पहिल्यांदा चालू. मागच्या टायमाला आपण जी कॅम्पिंग केलेली कातला वगैरे खाली ती पलीकडे होती. तर तिथून आपण जरा आतमध्ये आलोय अजून. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर व्हिडिओला लाईक करा. जर लाईक केला तर मित्रांनो कसं माहिती आहे, अजून मजा वाटते व्हिडिओ बनवायला. तर लाईक करा. व्हिडिओला लाईक केला तर अजून मला बरं वाटेल. तर अजून चांगल्या व्हिडिओ बनवायचा आपण प्रयत्न करू. तर सगळ्यात आधी मस्त इकडं टेंट लावून घेऊया. वगैरे जॉईन करून घेऊ. बघा इकडं आहेत आमच्या गावातले ढोरं आले तिकडे चरायला. मे महिन्यामध्ये गेलेत ते, अजून आहे ना घरी ना आले ते. बघा बापरे, गरम होतंय ना, गरम निस्पाट गरम होते, कारण ऊन भरपूर पडलाय. भरपूर म्हणजे भरपूर ऊन पडला, मजबूत. इकडे आपला चिकन मसाला, मीठ, जास आणि मेन आपली चादर, टॉर्च. आणि बरेच लोकांचे कमेंट असतात की टॉर्च कुठली वापरतोस. ते बघा या साध्या टॉर्च आहेत आपल्याकडे, अशा आहेत. ते बघा अशा टॉर्च आहेत. ते बघा हे सहज कुठे पण मिळून जातात हार्डवेअरमध्ये वगैरे. 200, 250, 300 पर्यंत मिळतात. हे 250 रुपयावाली आहे आणि हे 300 वाली आहे. इकडे मस्त आणले आपण चिकन बनवायचे आज आपल्याला. चला तर पहिला इथं पाण्याचा शोध लावू. पुढे पाणी आहे. पाणी इथं आहे ना भरपूर कमी आहे, तर आपण इकडे थोडा भाता ठेवू, जरा खोल करू. तर आपल्याला इथे कसं माहिती आहे, चिकन वगैरे धुवायला मस्त पडेल. पाणी आहे ना थोडा क्लिअर व्हायला थोडा टाईम लागेल, कारण पाणी थोडाफार आपण खोल उकरलं आहे, जेणेकरून आहे ना चिकन वगैरे धुवायला आपल्याला भेटेल आणि पाणी पियाला पण आपल्याला इथला उपयोगी पडेल. म्हणजे वरनं आहे ना कातल बघा आहे, त्या कातल बघाचं पाणी येतोय असा आणि इथे पडतोय खाली. तर इथलाच पाणी आज आपल्याला पिण्यासाठी वापरायचं आहे आणि चिकन वगैरे धुवायला. पूर्ण आहे ना मांस भाग आणलाय, पूर्ण हाडं वगैरे नाही घेतलंय त्याच्यामध्ये. जबरदस्त होतील.
चिकन बनवण्यासाठी आहे ना आपण इकडे बार्बिक्यू सॉस घेतला आहे बघा इकडे. आणि इकडे आपला घरगुती मसाला, हळद, मीठ, दही आणि इकडे चिकन मसाला आहे आणि आला पेस्ट आणि हे आपल्या इकडे चिकन. चला मस्त की बनवूया. मस्त आहे ना इकडे गावठी दही आहे, म्हणजे आपला घरगुती दही आहे इकडे. दही मस्तपैकी थोडं टाकू आपण. जबरदस्त. इकडे घेतलं आपण ऑरिगॅनो, हे पण आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे. मस्त तर पहिले आपण टाकून घेऊ. स्पेशल आपलं चिकन आज तयार होतंय. आपण बार्बिक्यू सॉस मस्तपैकी. आणि ह्याच्यामध्ये जर चिकन बनवलं ना तर एकदम जबरदस्त होतो. हे बघा, हे आपला चिकन मसाला आहे. एक पॅकेट पूर्ण टाकला आपण. बरं, इकडे घरगुती मसाला यूज करू जेणेकरून तिखट होईल. आणि इकडे नॉर्मल आपण घेऊ हळदी पावडर. आणि ह्याच्यामध्ये टाकू आपण मस्तपैकी थोडा आला पेस्ट. आला पेस्ट आपण एक पॅकेट वापरतो ह्याला. आणि हा मस्त आहे ना आपण मॅरिनेट करून घेऊ. जबरदस्त. मीठ थोडं जास्त होईल. ओके. ऊन आणि पाऊस दोन्ही पण सोबत, पाऊस पण आला नेमकाच. जबरदस्त पाऊस येईल. काय जोरदार नाही आला तर लय बरं होईल. वातावरण बघा पूर्ण चेंज झाला. हे ढगाचे इकडून ह्या साईडून पाऊस आलाय. पाऊस आहे ना गेला नेमका. थोडे गॅसवर कढई. पाऊस पडतोय वरून. चिकन बार्बिक्यू मस्त वेगळी तयार होते. आपले चिकन तयार होतोय. आणि पाऊस मला वाटतं आता येऊ शकतो, कारण आता काळोख झाला पूर्ण. पावसाचं वातावरण झालंय. तर त्याच्या अगोदर इकडे बाहेर बसतोय की आपण चिकन बनवून घेऊ. जबरदस्त आहे ना, स्मेल सुटलाय एकदम भारी. चिकन बार्बिक्यू. तर आपल्याला कसं माहिती आहे, चिकन बार्बिक्यू आपण ह्याच्यावरती बनवणार होतो, पण कोळसा वगैरे नाही आणलाय, त्याच्यामुळं तव्यामध्ये बनवलाय. एक नंबर झाला. आणि स्मेल सुटलाय ना, जबरदस्त सुटलाय. चिकन बार्बिक्यू. समोरचा व्ह्यू बघा आपला भारी वाटतोय. जबरदस्त. आता बहुतेक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये पूर्ण सूर्य खाली जाईल, म्हणजे पूर्ण काळोख होईल. सूर्य गेला बहुतेक खाली. तर मस्त आहे ना, आपण इकडे चहा बनवून घेऊ.
आणि आता आहे ना थंडी, आता आहे ना थोड्या दिवसांनी पण थंडी जास्त वाढेल, कारण एवढा पाऊस पण नाही तर थंडी पण वाढेल भरपूर. तर मजा येणार आहे थंडीतून पण कॅम्पिंगला. तर या मस्त चहा तयार झाले, आपण पिऊन घेऊ. ब्रेड आहे तिथं, ब्रेड खाऊ एक चहा सोबत. चिकन सोबत आपल्याला ब्रेड खायचे होते, तर आपण चहा सोबत पण खाऊ मस्तपैकी. बटर असतं तर अजून मजा आली असते. आणि गावातला कुत्रा आहे ना तो बघा तिकडे आलाय, चिकनच्या वासाने आला असेल बहुतेक, थांबलाय. रात्रभर आला तर बरा होईल सोबत. पण जिथे टेंट लावून आहे ना त्याच्या वरच्या साईडून वाट आहे, म्हणजे पायवाट आहे, आणि जंगलात वगैरे जाण्याचा रस्ता आहे तिथून. तर त्या रस्त्याने जर कोण लोक वगैरे जायत असले ना गावातली, तर त्यांच्यासोबत जो होता कुत्रा तो इथे आलाय असं वाटतोय. कारण आपण इकडे नॉनव्हेज बनवत होतो त्याच्यामुळे वासाने वगैरे आला असेल तो इथे. बसलाय मस्तपैकी. बघूया किती उशीर राहतोय आपल्यासोबत. पूर्ण संध्याकाळ होईत आली. मोर ओरडतात, मोरांचा आवाज येतोय. आणि फाटी आपल्याला इकडे शोधायला लागतील, करवंदीची किंवा अशी सुकलेली फाटी ती जलतील. तर आपण एवढ्या एवढ्यात फाटी शोधू आणि इस्तो पेटू. म्हणजे कसं माहिती आहे, संध्याकाळच्या टायमात मच्छर वगैरे असते, तर ती मच्छर पण थोडी गायब होईल. आहेत बरीपैकी सुकलेली आहेत फाटी, कारण दुपारी पण थोडाफार ऊन पडलेला. थोडीफार आहे ना फाटी वली होती त्याच्यामुळे पेटत नव्हती. त्याच्यानंतर गरम झाल्यानंतर चांगलीच पेट धरलं बघा, एक नंबर. तर कशी असे जर इस्त पेटले तर कुठला प्राणी वगैरे आपल्या जवळ नाही येणार, आणि मच्छर वगैरे पण गायब होईल. बऱ्यापैकी इस्तो पेटले बघा. भरपूर 9:30 वाजायला आले. मस्त जेवून घेऊया पहिला. बघा मस्त गिरेवी. जबरदस्त. एकच नंबर आहे ना झालाय, जबरदस्त. भरपूर भूक लागली त्याला. बराच टाईम आहे आपल्यासोबत, आणि त्याला 2 ब्रेड घातले आणि चिकन थोडंफार घातला. कुत्रा आहे ना बराच टाईम आपल्यासोबत आहे अजून, म्हणजे 9:30 वाजले तरी तो इथेच आहे आपल्यासोबत. बघूया अजून किती उशीर थांबतोय. झोपलो तर तो झोपल्यानंतर पण राहतोय काय बघूया. 9:30 वाजले तर मस्त की जेवण झालं आहे पोटभर. चिकन तर जबरदस्त झाला. थोडासा उरला आहे आपल्याला, थोडासा उरला आहे. बघू रात्रीवर जर भूक लागली तर खाऊ. आता चला झोपूया.
उजळला भरपूर. 7 वाजायला आले आणि बाहेर बघू शकता पूर्ण म्हणजे आज पाऊस नाही आहे. काल ह्या टायमाला पाऊस भरपूर होता आणि आज थोडाफार ऊन पडत आला आहे. चला मस्त चहा वगैरे बनवू. भारी. आणि रात्री आहे ना झोप लागली ना एकदम डेंजर. पूर्ण उजळला आता. असं चहा बनवून घेऊ सकाळचीच. आणि आजूबाजूला वातावरण बघा एकदम मस्त आहे. काल ह्या टायमाला भरपूर पाऊस पडत होता आणि आज पाऊस नाही आहे. चहा तयार झाली. चहा पिऊन घेऊ. याला तर चला मित्रांनो, उजळला भरपूर आणि इथून आपण निघायचं बघू. कुत्रा रात्री 12 वाजेपर्यंत होता, त्याच्यानंतर गेला तो. त्याला ज्या खाल्ला वेला चिकन होता त्याच्यामुळे आपल्यासोबत थांबलेला. 12 वाजले तसा तो गायब झाला इथून. तर चला हा सगळा आपण पॅक करूया. बरंच बघा पाऊस चालू होतोय. घरी जाईपर्यंत पाऊस नाही आला तर लय बरं होईल. आता आहे ना थोडा पाऊस चालू झालाय. निघूया पटापट, कारण पाऊस वाढू शकतो. तर चला मित्रांनो, भरपूर टाईम झाला, निघूया घरी. असा वाटलेला पाऊस जवळ पकडेल म्हणून, तर पाऊस थोडाफार कमी. पाऊस गेला, थोडा पडतोय थेंब. हे सकाळ आहे ना ट्रेन काढते वेळी ट्रेनचा रॉड तुटला आहे. म्हणजे हे रॉड आहेत ना पूर्ण नाजूक आहेत एकदम, लगेच तुटून जातात. ट्रेन काढते वेळी आहे ना बघा इकडे ट्रेनचा रॉड पण तुटला आहे. म्हणजे ऑनलाईन मागवलं ते पूर्ण नाजूक निघाल. हे रॉड अजून मागवावे लागतील. चला मित्रांनो, आपली भंडाराची नाईट कॅम्पिंग झाली. भंडाराची फुल नाईट कॅम्पिंग झाली. मजा आली भरपूर, कारण लोकेशन होता ना एकदम जबरदस्त होता आणि एकदम डोंगरा साईडला पण टेंट लावलेला, त्याच्यामुळं अजून भारी वाटला. तर मजा आली भरपूर आणि झोप लागली ना, एकदम भारी झोप लागली. तर चला मित्रांनो, चाललो घरी आता. 7:15 वाजायला आले, तर चाललो घरी. कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. चला.